4 धावांची गरज आहे. संभाजीचा फटका आलाय. रुपेश इथून 5 बॉल 3 धावांची गरज. पाच चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून आताच्या धावपळीच्या जगामध्ये राहावं लागतं. 5 बॉलने 3 धावांची गरज आहे. शांतता, खेळाडूंची शांतता, आयोजकांची, स्पर्धा यशस्वीपणे पार होईल. मालेगाव टीम कॅप्टन टॉससाठी या आपण. संभाजी पठारेचा शॉट आणि पकडले कॅच. सामना आलाय. 4 बॉल 3 धावांची गरज. क्लोज आलाय सामना. क्लोज आणलाय मोरिया माळेवाडीने. काय शॉट होता संभाजीचा. कॅच पकडली आणि सामना 4 बॉल 3. कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहा. KT11 चेंज द गेम मंजारपर्यंत कॅप्टन कुमार विर्ले तो उपस्थित झाला. सो मालेगाव टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की लगेच टॉससाठी आपण यायचं. 4 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. सामना अजूनही दोन्ही टीमकडे बोथ द साईड मॅच इथून टर्न होऊ शकते. अक्षय मिनमिने नवीन फलंदाज झाला. 4 बॉल कंपल्सरी 3 धावांची गरज. अक्षय मिनमिनेचा फटका आलाय. खेळाडू बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी खेळाडू निघालेत. धाव केली आहे कंप्लीट. आता 3 चेंडू मध्ये फक्त एका धावेची गरज. 3 बॉल मध्ये फक्त एका धावेची गरज. स्वर्गीय भास्करजी अंजप संघासाठी कालचा सामना असाच होता. त्याच रिझन मध्ये चेंडू गेला. तिथे 3 धावा झाल्या होत्या आणि 70 धावांचं टार्गेट माळे संघाने चेस केलं होतं. कैलासजी काळेकर वंजारपाडा गावाचे आदरणीय कैलासजी काळेकर दादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर रवींद्र मिसाळ साहेब उपस्थित झाले. आपण स्टेजवरती यायचे. कैलास काळेकर दादा आणि रवींद्रजी मिसाळ साहेब आपणास आमंत्रित करतो की आपण मंचावरती यायचे. 3 बॉल एका धावेची गरज आहे. फिल्डिंग क्लोज आली. विकेट किपर स्टंपचा अगदी जवळ आला आणि गोलंदाज संकेत हवेते आणि पकडली कॅच. विकेट आली आहे. सामना पुन्हा बनतोय. 2 बॉल आणि फक्त एका धावेची गरज आहे. काय मॅच बनली आहे. मोरिया माळेवाडीने सामना अजूनही सोडलेला नाहीये. फिल्डिंग जवळ आणली आणि अक्षय मिनमिनेची विकेट. आता 2 बॉल मध्ये कंपल्सरी एका धावेची गरज आहे. कालही असा सामना होता. आजही 2 बॉल मध्ये एक समाधान. नवीन फलंदाज. धावा कमी राहिल्या की टेन्शन जास्त असतं. 2 बॉल एका धावेची गरज आहे. एकच धाव ठरवलं तर 1 धाव सहजपणे होऊ शकते. फलंदाजाचं नाव समाधान. आता संघाचं समाधान एका धावेवरती आहे आणि कुमार विर्ले इथे उपस्थित झाले. मालेगाव टीमचे कॅप्टन. आपण आला असेल तर मालेगाव संघ टॉससाठी आपण यायचे. 2 बॉल एका धावेची गरज आहे. मोरिया माळेवाडीने आज डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी जी ठेवली. फक्त एका धावेची गरज आहे. हवेचा चेंडू. समाधानचा फटका फसलाय आणि विकेट. 1 चेंडू आणि आता एका धावेची गरज. 3 बॉल एका धावेचा सामना. 2 बॉल 2 विकेटने. आता 1 बॉल आणि एका धावेची गरज. काय मॅच आहे. थ्रिलिंग मॅच. 1 बॉल आणि एका धावेची गरज. समोर होता चेंडू. समाधानला खाली टॅप करणं गरजेचं होतं पण त्याने उंचावर खेळला आणि आता 1 बॉल एका धावेची गरज आहे. हा मॅच बनते. प्रेक्षकांची नजर या मॅच कडे. हाय व्होल्टेज ड्रामा होता. लो स्कोअरचा हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉल 1. वंजारपाडा टीम आणि जय हनुमान मंगेशी दोन अंतराळ नीड या 2 संघांमध्ये मॅच होईल.
चला दोन्ही कॅप्टन टॉस करूया आपण या ठिकाणी. बर्माप्पा शेळके यांना विनंती करा. फलंदाज सुदाम जोगो. एक बॉल एका धावेची गरज. आणि इथून सामना जिंकलाय तो अंजप संघाने. सुदाम जोगलेने सामना फिनिश केला. कालची मिस्टेक त्याने भरून काढली. जिंकलाय तो स्वर्गीय भास्कर अंजप आणि खऱ्या अर्थाने लढला तो मोरिया माळेवाडी. कौतुक या संघाचं. सामना जिंकला असा एक डायरेक्ट हिट मिस केली आणि हातात आलेला सामना निसटला. मोरिया आणि माळेवाडी संघाचं भरपूर सारं कौतुक. सामना लास्ट बॉल पर्यंत आणला आणि एक खराब थ्रोने सामना जिंकला तो मात्र स्वर्गीय भास्कर अंजपने. चला अभिनंदन करू. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा, ज्याने बॉलिंग करत असताना देखील कमावली विकेट. आणि अंतराळवीरचे खेळाडू आपण रेडी पोझिशन मध्ये आपल्याला पुढची मॅच खेळायची. एक विकेट आणि 16 धावा करणारा प्रवीण पठारे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रवीण पठारे आपण या ठिकाणी यायचंय. प्रवीण पठारे आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तर चला सर्व क्रिकेट संघांना खुशखबर. जय डाबाया चोरवले या संघाच्या वतीने याच मैदानावरती अंतराळवीरच्या मैदानावरती 20 आणि 21 जानेवारीला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवसाची स्पर्धा. 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये 24 संघांना